नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 11 ऑक्टोबर 2025. आज देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहणार आहोत संसद आदर्श ग्राम योजना ही नेमकी काय आहे. UK आणि भारत आता या दोन देशांदरम्यान नुकताच करार झालेला आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. झोहो कंपनी सध्या खूप चर्चेमध्ये आहे. ही कोणती कंपनी आहे आणि सर्व राजकारणी या झोहो कंपनीला प्रमोट करण्यासाठी का पुढे आलेले आहेत? तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे आणि 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्यामुळे या सर्व चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. लाजलो क्रॅस्नहोर्काय हे कोणत्या देशाचे लेखक आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हंगेरी. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला होता आणि तो हंगेरियन लेखक लाजलो क्रॅस्नहोर्काय यांना मिळालेला आहे. आपण याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी बातमी जाणून घेतलेली आहे आणि मागील 3 ते 4 दिवसापासून सातत्याने रोज एक साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर होत आहेत आणि त्याबद्दलची रोज एक आपण माहिती पाहत आहोत. त्यामुळे या आठवड्यातील चालू घडामोडी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण नोबेल पुरस्कार हे परीक्षेमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात आणि आपल्याला याबद्दलची डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचे आहे. तर आता आपण वळूयात आजच्या दिनविशेषकडे. 11 ऑक्टोबर 1902 जयप्रकाश नारायण यांची जयंती. ते लोकनायक या नावाने देखील ओळखले जात असेत. आणीबाणी आंदोलनाचे ते प्रमुख नेते होते. तसेच त्यांना 1999 साली भारतरत्न सन्मानाने पुरस्कारित करण्यात आले आणि त्यांच्या जयंतीनिमित्त संसद आदर्श ग्राम योजना म्हणजे सॅगी ही योजना सुरू झालेली होती. ही योजना 2014 साली सुरू करण्यात आली. 1916 पद्मविभूषण समाजसुधारक चंडिकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला होता. आपल्याला माहीतच असेल, महाराष्ट्रामध्ये सध्या नानाजी देशमुख यांच्या नावाने एक कृषी आधारित योजना देखील चालू आहे. ती कोणती योजना सुरू आहे हे तुम्ही आता सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचे आहे. 11 ऑक्टोबर 1946 परम कॉम्प्युटर आणि सीडॅकचे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. 11 ऑक्टोबर 1968 माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा दिनविशेषनंतर आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहूया. प्रश्न क्रमांक 1, संसद आदर्श ग्राम योजना कधी सुरू करण्यात आली? तर यासाठीचे पर्याय आहेत 2 ऑक्टोबर 2014, 11 ऑक्टोबर 2014, 26 जानेवारी 2015 आणि 15 ऑगस्ट 2014. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 ऑक्टोबर 2014. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही योजना आहे, कारण आपल्याला योजनांची माहिती याविषयीचा वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. याविषयीचा एक आपण सविस्तर असा कोणकोणत्या महत्त्वाच्या योजना आहेत, टॉप 50 सरकारी योजना याविषयीचा व्हिडिओ देखील आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे. तो देखील आपण जरूर पहा. तर संसद आदर्श ग्राम योजना ही 11 ऑक्टोबर 2014 या दिवशी सुरू करण्यात आली. प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एखादे गाव आदर्श बनवायचे, अशा पद्धतीची ही योजना होती आणि या योजनेचे घोषवाक्य होते, प्रत्येक खासदाराने एक गाव बदलले तर भारत बदलेल. या योजनेचे उद्दिष्ट होते गावांचा सर्वांगीण विकास, भौतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक सलोखा आणि डिजिटल सुविधा वाढवणे हे या योजनेमध्ये उद्दिष्ट होते. म्हणजेच शहरामध्ये बऱ्यापैकी ज्या योजना मिळतात त्या गावामध्ये देखील पोहोचल्या पाहिजेत, अशा पद्धतीची ही योजना होती. ग्रामीण भारताला स्वावलंबी व प्रगतिशील बनवणे हे देखील यामागचे एक उद्दिष्ट होते. याची अंमलबजावणी कधी झाली? तर प्रत्येक संसद म्हणजेच MP याने 2019 पर्यंत किमान 3 गावे निवडायची होती आणि राज्य आणि केंद्रातील सरकारी योजना व निधींचा प्रभावी वाटप करून विकास साधायचा होता. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पाहूया. लोकसहभाग आणि ग्रामसभा हे केंद्रस्थानी होते. कोणतेही नवे निधी यामध्ये दिले जात नव्हते, तर विद्यमान योजनांचेच एकत्रीकरण करून त्याचा कार्यक्षम वापर करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. ग्रामविकासाचे अतिशय प्रेरणादायी मॉडेल देखील यामध्ये तयार करण्यात आले होते. अनेक गावांमध्ये 100% स्वच्छता, सौर ऊर्जा, डिजिटल शाळा, पिण्याचे पाणी व रस्ते सुधारणा हे या योजनेचे काही परिणाम देखील मागील काळात दिसून आलेले आहेत.
तर आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. संसद आदर्श ग्राम योजना सुरू कधी करण्यात आली? तर 11 ऑक्टोबर 2014. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. युके आणि भारत करारानुसार भारताचा युके उत्पादनावरील सरासरी कर किती टक्क्यावरून कमी होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 10% वरून 5%, पर्याय क्रमांक 2 20% वरून 10%, पर्याय क्रमांक 3 15% वरून 3% आणि पर्याय क्रमांक 4 18% वरून 8%. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15% वरून 3%. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच ब्रिटन पंतप्रधान केअर स्टार्मर हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत आणि विशेष म्हणजे ते भारतीय राजधानी दिल्लीमध्ये न जाता ते भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आलेले आहेत. त्यांचा दौरा 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 या 2 दिवसांसाठी आहे. भारताच्या व्यापार मोहिमेसाठी ते आलेले आहेत. सर्वोच्च पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. 125 ब्रिटिश CEO, उद्योजक आणि विद्यापीठांच्या कुलगुरू असे मोठे शिष्टमंडळ देखील त्यांच्यासोबत भारतात आलेले आहे. 125 जणांचे हे शिष्टमंडळ भारतातील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे सरकारी व्यापार मिशन आहे. आणि या 2 देशांदरम्यान म्हणजे भारत आणि ब्रिटन दरम्यान काही महत्त्वाचे करार देखील झालेले आहेत. यातील सगळ्यात पहिला म्हणजे यशराज फिल्म्स 2026 पासून युकेमध्ये 3 बॉलिवूड चित्रपट बनवणार आहेत. यामुळे युकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असे रोजगार देखील उत्पन्न होणार आहे. भारताचा युके उत्पादनावरील सरासरी कर हा 15% वरून 3% पर्यंत कमी होणार आहे. दोन्ही देशांच्या रक्षण उद्योगांमध्ये सहकार्याचा विस्तार करण्याची देखील शक्यता आहे. या कराराचा उद्देश 2040 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 25.5 अब्ज पौंड म्हणजेच 34 अब्ज डॉलर इतक्याने वाढवण्याचा आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. झोहो कंपनीचे मुख्यालय कुठे आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बेंगलुरू, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 गुरुग्राम. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चेन्नई. विद्यार्थी मित्रांनो, झोहो ही कंपनी सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. कारण सध्या आपण भारत आणि अमेरिका यामध्ये पाहतच आहोत की सध्या टॅरिफ वॉर सुरू आहे. अमेरिकेने प्रचंड मोठ्या प्रमाणात 50% टॅरिफ हे भारतीय उत्पादनांवर लावलेले आहेत आणि याचा परिणाम कुठेतरी भारताला आता भोगावाच लागणार आहे. परंतु पुढे जाऊन जर भारत आणि अमेरिका किंवा USA यांच्यामध्ये जर वाद वाढला आणि जर त्यांनी सोशल मीडिया किंवा कोणतेही सॉफ्टवेअर कंपन्या जर बॅन करायचा विचार केला, ज्या पद्धतीने भारतातून आपण चायनीज उत्पादन टिकटॉक जसे बॅन केले होते, तशा पद्धतीने जर त्यांनी जर बॅन केला तर आपला खूप मोठा लॉस होऊ शकतो. कारण आपल्या बऱ्यापैकी या गोष्टी या सध्या सॉफ्टवेअर कंपनी अमेरिकन कंपनीवरच अवलंबून आहेत आणि आपली टोटल डिपेंडन्सी या या विभागातील अमेरिकेवर आहे. त्यामुळे कुठेतरी आपला स्वतःचा स्वदेशी एक आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा सॉफ्टवेअर कंपन्या आपल्या स्वदेशी असणं हे सध्या काळाची गरज म्हणून पाहिलं जात आहे आणि याच दृष्टीने सर्व राजकारणी आता या ॲपला प्रमोट करत आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, झोहो ही कंपनी अतिशय महत्त्वपूर्ण आता आहे आणि वेगवेगळ्या PPT असतील किंवा वेगवेगळे स्लाईड्स असतील, वेगवेगळे कोणतेही सॉफ्टवेअर ॲप्स जे आहेत ते झोहो ही कंपनी बनवते. ही भारतातील बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे आणि याचे मुख्यालय चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी आहे. क्लाउड आधारित सॉफ्टवेअर बनवणे हे त्यांचे प्रमुख काम आहे आणि याची स्थापना 1996 झालेली आहे. याचे संस्थापक आहेत श्रीधर वेंबू आणि टोनी थॉमस. 80 देशांच्या मध्ये यांची कार्यालय देखील आहेत. तर लक्षात ठेवा, झोहो कंपनी मुख्यालय चेन्नई. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणावरून ठेवण्याची मागणी झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दी.बा. पाटील, पर्याय क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण, पर्याय क्रमांक 3 वसंतराव नाईक आणि पर्याय क्रमांक 4 बाबासाहेब आंबेडकर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दी.बा. पाटील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता दी.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून सध्या चर्चा सुरू आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे दिनकर बाळू पाटील. 24 जून 2013ला त्यांचे निधन झाले. भारतीय वकील, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते ते होते. भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे ते सदस्य देखील होते. त्यांनी नवी मुंबईतील स्थानिक शेतकऱ्यांसोबत त्यांच्या जमिनीची योग्य किंमत मिळवून देण्यासाठी काम देखील केलेले होते. त्यामुळेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी सर्व स्तरावरून उमटत होती. माजी विधानसभा सदस्य
पनवेल मतदारसंघातून ते होते. तसेच ते कुलाबा मतदारसंघातून माजी लोकसभा खासदार देखील होते. 1972 ते 1977 या काळामध्ये ते महाराष्ट्राचे विधानसभेचे 9वे विरोधी पक्षनेते देखील होते. त्यामुळे लक्षात असू द्या, दी.बा. पाटील. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मलाला युसुफजाई, पर्याय क्रमांक 2 अलेक्साई नवाल्नी, पर्याय क्रमांक 3 मारिया कोरिना मचाडो आणि पर्याय क्रमांक 4 ग्रेटा थनबर्ग. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मारिया कोरिना मचाडो. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच नोबेल शांतता पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे आणि हा अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेला नसून तर तो मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. आता मी हे डोनाल्ड ट्रम्पचं यांचं नाव का घेतलं, कारण त्यांच्याकडून सातत्याने नोबेल शांतता पुरस्काराबद्दल स्वतःहूनच नामांकन करण्याची घोषणा वारंवार केली जात होती. त्यामुळे नोबेल शांतता पुरस्कार हा सध्या चर्चेमध्ये देखील आहे आणि आपल्याला याबद्दलची माहिती देखील असणं गरजेचे आहे. व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी लोकशाही अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक कार्याबद्दल मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय नॉर्वेच्या नोबेल समितीने घेतलेला आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, नोबेल शांतता पुरस्कार 2025 मारिया कोरिना मचाडो आणि त्या व्हेनेझुएला या देशाच्या नागरिक आहेत. आणि विशेष बाब म्हणजे त्यांचे प्रेरणास्थान हे महात्मा गांधी हे आहेत. त्यामुळे आपल्याला एक कुठेतरी भारतीय अँगल यामध्ये दिसून येतो आणि या दृष्टीने प्रश्न विचारण्यात आला तर आपल्याला तो माहिती असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. जोहो कंपनी ही कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? त्यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 औषध निर्मिती, पर्याय क्रमांक 2 क्लाउड आधारित सॉफ्टवेअर, पर्याय क्रमांक 3 वाहन उत्पादन आणि पर्याय क्रमांक 4 शेती उपकरणे. त्याचं योग्य उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या अशा अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण आज पाहिलेल्या आहेत. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.